जाऊन चोळीची गाठ मारण्याची मानसिकता, भावना, विचार द्रौपदी आईसाहेबांच्या मनात आला. दुर्योधनाच्या अलीकडे एक बसलेला व्यक्ती होता, त्याचं नाव सांगणार नाही, घरी गेल्या पा मोबाईल येत मोठाले तुमच्याकडं. इतका हरामखोर, इतका हरामखोर, त्यानं शकुनी सारख्या नालायकाला खुनील हस्तसंकेत केला. गांधार नरेश देखो बोला क्या है. शकुन्या फार हरामखोर होता, कौरवांचा मामा होता, कौरवाला पत्ते खेळायला शिकविणारा एक नंबरचा दलिंदर मामा. कौरव कृष्ण परमात्म्याने मारले नाही आरोप करू नका, कौरवाला पांडवांनी मारलं नाही आरोप करू नका, कौरवाला मारलंय त्याच्या सख्या मामानं. जरा महाभारत नीट वाचा, ज्यानं चांगला भागवताचा अभ्यास केलाय त्याचा ऐका, नाही तर तुम्ही वाचा. बहिणीची 100ला 100 पोरं जर कोणी मारली असतील तर शकुनीनं मारली. शकुनीनं दुर्योधनाची मांडी दाबली. भाषे बुवा काय बघता, काय बघायला खाले तू. मामाश्री, वहिनी साहेबाच्या चोळीची एक गाठ सुटली, वरी बघू नये म्हणून खाली बघतो. मूर्ख कुठला. नाही ते त्याच्या डोक्यात भरवलं आणि शकुनीने दुर्योधनाला बोलायला लावलं. बोल, वार म्हणे तिला तू. आणि बघ दुर्योधन भडकला. वहिनी साहेब तुपा रहा. बऱ्यापैकी चांगली माणसं हरामखोराच्या संगतीत गेल्यावर वाईट होत असतात. आमची इथे एका बैलाला डावे खायचा नाद होता. जन्मन चराट खात होत, ते कासरा खात होत. संध्याकाळी 12-12:30 वाजता त्याचा कासरा चावून तुकडा करायचं आणि शेजाऱ्याची मका खाऊन यायचं. त्या माणसाने गारानं केलं म्हणे, बाळू महाराज सोपते का तुम्हाला. लोकांना कीर्तन सांगता आणि संध्याकाळी बैल मोकार सोडून देतात. मान खाली घालायला बी मला त्याचं ऐकेल. मी कीर्तनापुरतं सांगायलो, त्याच्या भंगिऱ्यात मकाला बैल घालायला मी इतका मूर्ख आहे का. कशाला जाऊ त्याच्या मकीत, कशाला बैल जाऊ देईल मी. पण कीर्तनापुरतं सांगायलो. गड्याला सांगितलं, गड्यानं रुमनं काढून त्या बैलाला खूप मारलं. गोळा आले त्याच्या पाठीवर, कातड गेलं त्याचं. दुसरा बैल हसू लागला. लय मका खातो का म्हणला दुसऱ्याची, आपल्या कमी वैरण आहे का. कशाला जातो रे. बैल लय शहाणं. बैलानं दुसऱ्या दिवशी चेअरमन त्याचा कासरा खाल्ला आणि मग आपला खाल्ला आणि त्याला मका खाल नेलो. बरेच नालायक बैल चांगल्या बैलाला सोबती नेते. मी बैल म्हणालो, बैल. तुम्ही कांगाव घेऊ नका, मी बैल म्हणतो. बैल काही बैलायला काहीच वाईट नाद नसतो, पण नालायक बैल त्याला सोबती करते. मला वाटते नालायक बैलाच्या चांगल्या बैलानं नादी लागून दुसऱ्याची मका नाही हाणली पाहिजे. मालक रट्टे हाणीत असतो. मालक कोणता माहितीये का, दक्षिणेचा. विठाला 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 तसा दुर्योधन मुळात वाईट नव्हता महाराज. दुर्योधन ठराविक लोकांच्या संगतीनं नालायक झाला. त्याच्यावर कशाला हात देतो रे. पुढं सरक, लय तू कंबर मोडी का, सरक पुढं. द्रौपदीचा नाईलाज झाला आणि द्रौपदीने या 36 लोकांपैकी बसलेल्या 5 लोकांकडे बघितलं. त्या 5 लोकात तिचे ते पती होते. धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव 5 लोक होते. धर्माने द्रौपदीकडे पाहिला आणि मान खाली घातली. बाकीच्या चौघायची हिंमत नाही उठून बकीट घ्यायची. खरं तर धर्माचं काम होतं, नकुल सहदेवाचं काम होतं, भीम अर्जुनाचं काम होतं. आपल्या पत्नीची चोळीची गाठ सुटली आणि आपण स्वतः बकीट घेऊन तूप वाढवावा. पण काय त्यांच्या अंतकरणात तो भाव आला देव जाण, त्यांनी माना खाली घातल्या. नाईलाज झाला द्रौपदीचा. द्रौपदी अंतकरणात तिच्या स्वतःच्या भावाला स्थगित होती. धृष्टद्युम्न नावाचा भाऊ आहे.
पांचाळ नरेशाला मुलं 2, त्याच्यापैकी एक द्रोणाचार्याच्या हाताने मृत्यू पावला होता, एक जिवंत आहे. फार तिचा कृपाळू सात्विक सदाचारी पुण्यशील भाऊ होता. द्रौपदीच्या अंतकरणाचा बाण फुटला ही 2-4 क्षणाची गोष्ट आहे, सेकंदाची गोष्ट आहे. दादा मला किती पवित्र पतीच्या सानिध्यात स्वाधीन केलंस रे देवा. दादा दादा माझा एक पती खोटं बोलत नाही, त्याचं नाव धर्म. एकानं पाय आपटिल्याच्या नंतर 2.5 किलोमीटर मध्ये झाड उभं राहत नाही, त्याचं नाव भीम आहे. बैला आणि घोडे पारखायची ताकद ज्याच्यात नकुल सहदेव आहे. भगवान शिवशंकरांनी पाठ थापटावा असे अर्जुन नावाचे पती येत रे, फार पुरुषार्थी पती येत रे. पण ज्या वेळेला माझ्यावर अब्रूचं संकट आलं त्यावेळेला त्यांनी मान खाली घातली. तू का म्हणे नग्न भाज, लाज कोणाला असती? पत्नीचं शरीर उघडं झाल्याच्या नंतर नवऱ्याला स्वामीला लाज वाटावी, लाज वाटावी, लाज वाटावी. कानसन पांडवांना कळाला हा भाव. द्रौपदीने देवाला सांगितलं, देवा एकदा वनवासात असताना, पुढचा प्रसंग पुढचा आहे तरी पण सांगतोय. दादा वनवासात असताना 60,000 शिष्य घेऊन एकदा दुर्वास आले. दादा आता पंढरपुरातला आहे, आता द्वारकेतला दादा आहे. हकीसर शिवडी सांगतोय, दादा हे जगदानंद कन्न जगतपते, माझी पती हैराण झाली, जीव कसं घालावा. दादा थोडस वारं सुटलं रे, त्या वाऱ्यानं पायावरच्या मिऱ्या बाजूला सरकल्या आणि 2 पायाची नख दुर्वासाने पाहिली. तेवढ्या अवकाशात एका पवित्र सात्विक सदाचारी आपल्या पतीवर अतूट प्रेम करणाऱ्या स्त्रीच्या पायाचे बोट पाहिल्याच्या नंतर अन्नपूर्णेला लाजावं लागलं आणि वाहत्या गंगेच्या पात्रामध्ये वाळवंटात स्वयंपाकाचं आयोजन झालं आणि 60,000 मुनी ऋषीसह शिष्यासह दुर्वास ठेवले. म्हणून महाराजांनी एक शब्द खर्चिला, जिचे होता दरुशन मिळे पोट भरी अन्न. दादा अरे माझ्यासारखीचे पाय बघितल्याच्या नंतर 60,000 शिष्यासह दुर्वास जेवतात. देवा जीवनभर अंग झाकून घेतलं रे. नेहमी सांगत असतो मी, या देशातल्या श्रीमंतांनी पैसा झाकून ठेवला पाहिजे आणि या देशातल्या पवित्र स्त्रीने कपड्याने अंग झाकलं पाहिजे. या 2 गोष्टी पवित्र सांगितल्या भारत देशात. पैसे उघडे ठेवायचेच नाही. ज्याची बायको ज्याचं नाही त्याचा कापूस खुरपायला जाती ती बिचारी गरीब बाई, आणि बाजाराच्या दिवशी नालायकाच्या हातात पैसे देती आणि ह्यो डायरीच्या पुढून ठेवतो. दुसऱ्याच्या मोटरसायकलला हात देऊन गाडीवर बसला, ब्रेकरवर मोटरसायकल आदळली, तिथं 3 नोटा पडल्या. वापस आल्या बायकोनी विचारलं, बाजार नाही आणला? पैसे पडले. कुठं ठुलते? ह्या खिशात. ती म्हणली, बाईला मला नाही, त्याला म्हणली. मला कशी म्हणे? ती म्हणली, बाईला अरे म्हणले काम केलं रे बाईला, जरा आतल्या खिशात फाचे असते रे, वरी ठुत नसते रे. फुगीर सोसायटीचा अध्यक्ष. लोकायला काय नोटा दाखवतो सोमळ्या? अरे लोकायची तर त्याला माहित नाही, मोजता येईल इतके आहेत त्याच्याकडं, आणि काय तू 3च नोटा दाखवायला 500-500च्या. लय काही कायला नात फुकट कळ शेंडी वळवळ. पळीभर पाणी घेतो समुद्राला आंघोळ घालतो. पैसे घातलेले असावा, देशाची स्त्री सर्वांग कपडे घातलेले असावा. द्रौपदीचं जीवन गोड होत. विटेवरच्या मालकाला दुसरा एक वाक्य सांगितलं देवाला, देवा या 78 लोकांपैकी 2 सोडून दिले तर सगळ्यांना शरीर पाहिलं तरी मला दुःख नाही. का? कारण 78 मधले भीष्माचार्य द्रोणाचार्य सोडून दिले तर सगळे नालायक होते. नालायक म्हणजे मूर्ख, मूर्ख म्हणजे पागल येडा,
आणि येड्यानं शरीर झाकलेलं पाहिलं का आणि उघडं पाहिलं का? काय नवलाची गोष्ट आहे. 36 लोकांपैकी सगळे उठून गेले, 5च राहिले होते. 5 पती होते युजीबुवा, आणि नवऱ्यानं शरीर उघडं पाहिलं का आणि झाकलं पाहिलं का? काय लाज आहे? म्हणून देवा इकडे 5 पती आहेत, यांच्याबद्दल दखल नाही. 78 लोकांपैकी फक्त 2च लोकांना माझं शरीर दिसू नये. एक भीष्माचार्य आणि एक द्रोणाचार्य. पहा देवा पहा, बघा प्रयत्न करता आला असेल तर. वरची गाठ चोळीची सुटलेली, दुसरी गाठ सुटणार. तेवढ्या अवकाशात दुर्योधन जोरात बोंबलला, वहिनी. धर्माने भुवया उचलल्या आणि द्रौपदीला खुणवलं तूप वाढ. द्रौपदीच्या लक्षात आलं आपल्या अब्रूची पर्वा पतीला दिसत नाही. इकडे बसलेली सगळी नालायकाचा कळस आहे, हरामखोरपणाचा कळस आहे सगळं. काय करावं? खाली टेकलेलं बकेट हातात घेतलं, वगराळ तुपानं भरलं आणि पात्रावर तूप रिचवीत असताना चोळीची गाठ सुटणार आहे. तेवढ्या अवकाशात डोळ्याने रडली नाही, कारण डोळ्यानं जर रडली असती तरी पण याच्यातल्या नालायकानं सांगितलं असतं, रडत रडत आम्हाला वाढू नकोस, आम्हाला तूप घ्यायचं नाही. अंतकरण रडत होतं त्या बाईचं, अंतकरण रडत होतं. देवा जीवनात तिला इतकं पाप केलं नाही रे देवा, जीवनात इतक्या चारित्र्यात वागले रे. कामाच्यावर असा प्रसंग. अरे उदय मुखातून पडत असताना पोट थोडेसे फाकले. किती फाकले माहितीये? खालच्या आणि वरच्या होटाला इतकी छोटीशी खिंड पडली चर्मन. त्या खिंडीतून फक्त तीळ मध्ये जाऊ शकतो. तीळ, फक्त तीळ, याच्या व्यतिरिक्त खिंड नाही. तितक्या जागेची संधी पंढरपुरातल्या द्वारकेतल्या मालकाने लक्षात घेतली आणि तिळापेक्षाही सूक्ष्म रूप धारण केलं आणि श्वासातून आत प्रवेश केला. 2 हात पूर्वीची होती, एका हातात तुपाचं बकेट आहे आणि एका हातात तुपाचं वगराळ वाढण्यासाठी वाकलेली गाठ सुटणार. तेवढ्या अवकाशात 2 हात शिल्लक तयार झाली. पूर्ववत हाताने पाप्याला तूप वाढलं आणि हृदयात प्रवेश केलेल्या जगाच्या मालकाने स्वतःची 2 हात तयार केली आणि त्या 2 हाताने पवित्र द्रौपदीनं चोळीची गाठ मारली. श्रुती पंढरपुरातल्या मालकाला प्रश्न करत होती, हे जगदानंद कंद जगतपत आहे, जिथे 5 पती असताना त्यांना अब्रूची काळजी कळत नाही, या बाजूने बसलेला दुर्योधन धीर आहे आणि मोठ्या भावाची पत्नी ही आई समान असते. मग आई समान असणाऱ्या भाऊजईचं शरीर उघडं पावा ही धीराला अक्कल नाही. महाराज, भाच्याची पत्नी ही लेकी समान असते. भाची सून ही पोराच्या बायको जशी सून असती तशी भाच्याची पत्नी सुद्धा लेकी समान असते. लेकी समान असते, लेकी समान असते. पोटच्या लेकी इतकी अक्कल गहाण घालती का गांधार नरेशाची? कुठे गेली असेल अक्कल? जयद्रथ हा पांडवांचा चुलत मेहुणा आहे, सख्खा चुलत मेहुणा, दुर्योधनाचा सख्खा मेहुणा. आणि मेहुण्याच्या पत्नीचं शरीर उघडं पाहावं, जयद्रथाची अक्कल कुठं मातीत गेली असेल का? श्रुती विचारत होती देवाला. देवाने विचारलं, तू कशा करता विचारते? मी याच्या करता विचारते. रक्ताच्या नात्यातली माणसं नालायक झाली. ज्यांच्या नावानं कुंकू लावत होती त्यांनी माना खाली घातल्या. तुला काय गरज होती आतमध्ये प्रवेश करून हाकेला धावण्याची आणि 2 हात तयार करून चोळीची गाठ बांधून तिची प्रतिष्ठा थांबवण्याची? तुला गरज काय होती देवा? काय गरज होती तुम्हाला?
कशा करता तुम्ही हा टास्क केला? तुम्ही रिकामे आहेत का? विटेवरच्या मालकानं सांगितलं, श्रुती तुला काय सांगू, द्रौपदीचं काय प्रेम आहे. विराट राजाच्या घरी शेण काढत असताना अविरत माझं चिंतन, विराट राजाच्या घरी दळताना सुद्धा माझं चिंतन. एक पुरावा सापडला. आपण फक्त एकच पुरावा पाहतो. अर्जुन झोपी गेल्याच्या नंतर अर्जुनाच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणत होती. द्रौपदीने ज्या वेळेला चोळीची गाठ सुटली त्यावेळेला देवाला एक आठवण करून दिली. द्रौपदीचं सकाळी स्नान आटपल्याच्या नंतर द्रौपदी ज्या वेळेला हातात कंगवा घेऊन डोकं विंचरत होती त्यावेळेला कंगव्या वाट डोक्यातून गळालेली केस डोक्याचे एक न एक केस सापडत होती. कोणाला सापडू देत नव्हती. का? ही गोष्ट धर्माला माहित होती. आणि कौरवाच्या पक्षामध्ये कांतिप्रिया नावाची दासी होती. कांतिप्रिया नावाची दासी ही गांधारीची दासी होती. आणि गांधारीच्या दासीला माहित होतं अर्जुनाच्या अंगावरचे रोम कृष्ण म्हणतात झोपी गेल्यावर, आणि द्रौपदीच्या अंगावरचे रोम कृष्ण म्हणतात. 15 दिवस शिल्लक राहिले होते. 15 दिवस अज्ञातवासात. कांतिप्रियेला एके दिवशी विचारलं गांधारीनं, कांते, ब्रह्मज्ञानाचं स्वरूप होती कांती. हे कांते जी, त्या 15 दिवसात जर नाही पांडव सापडे तर पांडवाच्या पाठीमाग पंढरपुरातला मालक आहे, द्वारकेतला मालक आहे, माझे पोरं वाचत नाहीत. अज्ञातवासात पांडव सापडणं अत्यंत गरजेचे आहे. कसे सापडते लो? पांडव अज्ञातवासात पांडवांचं एक विशिष्ट प्रकारचं नाव आहे. पांडवांना नष्टचर्या म्हणून नाव होतं. नष्टचर्या. किती नष्ट सांगू तुम्हाला? इथं बसलेल्या प्रत्येक पुरुषाच्या छातीवर खोटे का होत नाही पण स्तन आहेत महाराज. अर्जुनाला नव्हते. अर्जुनाला खोटे पण स्तन नव्हते. एक नंबरचा नर. साडी नेसावं लागली हो, साडी नेसावं लागली. ब्रन्नडा हो लागलं. ब्रन्नडा ब्रन्नडा. ज्याच्या रथाचे चाक घासू नये याच्याकरता पृथ्वी एका इतीने रथ आधार झेलीत होती. इतका तत्ववादी धर्म कंक झाला हो. हिशोबनी झाला. चार्टेड अकाउंटंट झाला. काय ताकद असेल कल्पना करा. 48,324 दाशा जिच्या इथं भांडे घासीत होत्या ती शेण काढत होती. कांतिप्रिया नावाच्या दाशीनं सांगितलं, मालकीनबाई एक पर्याय आहे. जी जी सात्विक राजा आहेत त्या सात्विक राजाच्या नगरीत पांडव असतील. काय करावं लागेल ग? सात्विक राजाच्या नगरीतला उकांडा तपासा आणि त्या उकांड्यावर सापडलेली डोक्याची रोम जर कृष्ण कृष्ण म्हणत असतील तर ते रोम द्रौपदीचे आहेत. आणि त्या गावात द्रौपदी पांडव आहेत हे 1000% खरं. कलियुगामध्ये जनाबाईने हात लावलेल्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. वैकुंठवासी माधव महाराज मगरांचा पुरावा आहे. द्रौपदीनं शेण काढण्याच्या नंतर शेणाचा गोळा बाजूला ठेवायची आणि जिथं डोकं विसरलंय त्या जागेवर त्या शेणाच्या गोळ्याला थापटून खाली पडलेली रोम सगळी त्याच्यात गुंडाळून टाकायची. तुळशीच्या बाजूला एक शेकोटी असायची. त्या शेकोटीत त्या शेणाची गोळी वाळलेली टाकून द्यायची. धुरातून कृष्ण कृष्ण नाव येत होतं. घोरातून घोरातून काय सापडेल? विटेवरच्या मालकाला सांगितलं, देवा वनवासात भजन केलं रे आम्ही,
परी त्या देवासी आठवी महाराज देवा वनवासात भजन केलं रे प्रभू. देवाला वनवासात भजन केलंय. श्रुतीला भगवान सांगत होते, श्रुती जिचं शरीर नाममय झालं होतं, जिच्या शरीरातला एक न एक कण कृष्णरूप झालेला होता, कृष्णरूप झालेला होता. श्रुती जिच्या शरीराला सोडून खाली पडलेली डोक्याची रोम पुराणाची भाषा आहे, डोक्याची गळालेली रोम ही सुद्धा कृष्ण म्हणत होती ग श्रुती. इतक्या पावन आणि पवित्र द्रौपदीचं शरीर नालायक जर कौरवाच्या लोकांनी पाहिलं तर याची लाज माझी गेली असती. मंत्र्याचं पोरग जर गोदड पांघरून रस्त्याने फिरत असेल तर लाज कोणाची जाती. समर्थाचे बाळ पांघरे वाकळ, जर त्यानं गोदड पांघरून फिरत असेल कोणाची लाज जात असती? त्याच्या बापाची. मी जगाचा बाप हे श्रुती, माझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही, ही सत्ता माझ्या ताब्यात आहे. सख्या बहिणीपेक्षा माझ्यावर अतूट प्रेम करणारी द्रौपदी. सामान्य प्रेम असेल का द्रौपदीचं? कपडावर कुंकू असल्यावर पदराकून नाटी फाडीत नसते, आणि पदराकून नाटी फाडायची दशी एक प्रसंग असतो, तो माझ्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या स्त्रीला येऊ नये. मालक गेल्याच्या नंतर 13व्या दिवशी भाऊ नाटी आणीत असतो, नियमानं त्याची दशी फाडावं लागती, तसं नेसता येत नाही. ज्या वेळेला भगवंताचं बोट कापल्याचं निमित्त केलं, द्रौपदी सुभद्रेनं एकही बांधली नाही. द्रौपदीनं पाहिल्याबरोबर हातात बोट दाबलं, मधातून चिंधी आणते, लक्षात घेतलं. बोट सोडल्याच्या नंतर महालात जाऊन महालातून वापस येईपर्यंत हाताचं रक्त किती जाईल त्याच्यापेक्षा डाव्या हाताने तसाच बोट दाबलं, उजव्या हाताने पदर बगलात दाबला आणि कोपरा फाडणार उद्धवासारख्याने आवाज दिला, ताई. काय उद्धव दादा? ताई, कपाळावर कुंकू असल्याच्या नंतर पदराकून नाटी फाडत नसते. द्रौपदीनं बोट हातात दाबलेले, पदराचा दुमाला बगलात दाबलेला आहे आणि उजव्या हातानं कोपरा फाडत होती. तेवढ्या अवकाशात उद्धव ओरसला आणि सांगितलं, ताई, पदराकडनं नाटी कपाळावर कुंकू असल्याच्या नंतर पातळ फाडत नसते. उद्धवाकडनं पाहता खाली पाहिला आणि तोंडातून आवाज पडला, उद्धव दादा, कपाळावर कुंकू असल्याच्या नंतर पदराकून नाटी फाडीत नसते, त्याचं मला ज्ञान आहे, पण नाटी त्याच्यासाठी फाडायले
या कपाळावर कुंकू किती दिवस ठेवायचंय हे त्याच्या हातात आहे. या कपाळावर कुंकू किती दिवस ठेवायचंय आणि कोण्या दिवशी कपाळ पांढरं करायचंय हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणते रे उद्धव दादा. त्याच्यासाठी चिंदी पाडते. हे 2-3 प्रसंग ज्या वेळेला श्रुतीला सांगितले त्यावेळेला श्रुती धाय मोकलून रडत होती आणि मग भगवंतानं सांगितलं श्रुती याच्या करता मी अशा निष्ठावंत भक्तांच्या हाकेला धावतो म्हणून मालक पहिल्याकडे म्हणतात सरसी ओढी सरसी ओढी सरसी द्रौपदीचा अधिकार गोड होता. द्वापार युगामध्ये 78 हक्का आल्या. 78 अजून काही 5-7 हक्का येतात. मी तिथपर्यंत पोचलो नाही वाचायला. मी 78 हक्क पाहिले. पण ती हक्का मारणारी सुद्धा तितक्या विटेवरच्या मालकावर तितक्या श्रद्धेनं प्रेम करणारी लायक संपन्न लोक होती. त्याच्याकरता त्यांच्या हाकेला धावलाय. भक्तांनी देवाला हाक मारत असताना त्याचा फक्त भाव पाहतो. त्याची श्रीमंती पाहत नाही, त्याचा बंगला पाहत नाही, त्याचं पद पाहत नाही, त्याची जात पाहत नाही, उन्हाळा हिवाळा पावसाळा ऋतू पाहत नाही, सकाळ संध्याकाळ पाहत नाही, जंगलात हे का कुठेही पाहत नाही. स्थानाचं महात्म्य नाही, कालाचा भेद नाही, जातीचा संबंध नाही, श्रीमंतीचा संबंध नाही, स्त्री पुरुष पशुपक्षी आहे याचाही संबंध नाही. फक्त त्याचा भाव पाहिजे. त्याचं तितकं वजनदार काम. अंतरीची फक्त प्रेम पाहिजे, भाव पाहिजे.